नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता उद्या आहे शनी अमावस्या. तर शनिवार असल्यामुळे शनी अमावस्येला आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, कितीही प्रखर पितृदोष असेल किंवा घरामध्ये लहान मुलांना सतत इडापिडा होते, एखादं लहान मूलबाळ आहे किंवा मोठी मुलं असतील किंवा मुली असतील, त्यांना सतत नजरबाधा होत असेल, घरामध्ये कोणती एखादी व्यक्ती व्यवसाय करते किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते, त्यामुळे मग त्या व्यक्तीचा आजार पण बरं होत नसेल, तर त्यावेळेस मग अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. कारण की अमावस्येच्या दिवशी आपले जे पूर्वज आहेत तर पृथ्वीवरती फिरत असतात. मग आपल्या घरातील पितृदोष दूर व्हावा, आपण कोणतंही काम जर हाती घेतलं तर ते जर काम होत नसेल, त्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत असतील, तर त्यावेळेस मग आपल्या घराला पितृदोष असेल त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. घरामध्ये एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्यांचे विवाह जुळून येत नसतील, तर त्यावेळेस पण आपल्याला आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात. बऱ्याच वेळा आपल्याकडून मग आपण देवांची सेवा करत असतो आणि आपले जे पूर्वज आहेत तर त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष होतं आणि त्यांच्या आपल्याकडून सेवा घडत नाहीत. म्हणून मग आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांची जर सेवा केली किंवा पूर्वजांसाठी जर नैवेद्य ठेवला, तर त्यामुळे काय होईल की आपल्या घरातील कितीही 3 पिढ्यांचा पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होतो. घरातील लहान मुलांना इडापिडा होत असेल, नजरबाधा होत असेल, तर त्या सगळ्या गोष्टी दूर होतात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की दही भाताचा आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. आता आपल्या घरामध्ये जर सतत पितृदोष असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आता पितरांची पूजा आपण जर केली तरच आपल्या घरातील पितृदोष दूर होतो. तर हा उपाय करण्यासाठी त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. कारण की काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी, घर पवित्र करण्यासाठी गोमूत्र शिंपडल्यानंतर आपलं घर पवित्र होतं आणि घरातील नकारात्मकता दूर होते. त्यानंतर आपल्या घराचा जो दरवाजा आहे तर त्या दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. तर हा आपल्याला जो उपाय करायचा आहे दही भाताचा, तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही शनिवारच्या दिवशी संध्याकाळी करू शकता. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याकडे जर शिळा भात असेल तर तो शिळा भात न घेता आपल्याला थोडासाच, जेवढा आपण नैवेद्य म्हणून ठेवणार आहे तेवढाच आपल्याला भात शिजवायचा आहे आणि त्यातला जरी शिल्लक भात ठेवायचा नाही किंवा घरामध्ये इतर व्यक्तींना पण खायला द्यायचा नाही. त्यासाठी तुम्ही वाटीभर भात होईल एवढाच भात शिजवायचा आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, एक पत्रवाळी घ्यायचं आहे. त्यावरती मग आपल्याला जो आपण भात शिजवून घेतला आहे तर त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे, थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. जर तुमच्याकडे पत्रवाळी नसेल तर तुम्ही एखादा पुठ्ठा वगैरे घेऊ शकता. आणि नंतर काय करायचं आहे, तो भात घ्यायचा आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. आता जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर नाव घेऊन स्मरण करायचं आहे. नाव माहिती नसेल तर तुम्ही ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणू शकता. आणि जिथे कुठे तुमच्या अंघोळीचं बाथरूम आहे तर त्या अंघोळीच्या बाथरूममध्ये जिथे पाणी जाते तर तिथे आपल्याला हा जो भात आहे तर तिथे आपल्याला हा भात ठेवायचा आहे. आता जेव्हा तुम्ही भात हा ठेवणार असाल बाथरूममध्ये, तर त्यावेळेस काय करायचं आहे, बाथरूम ओलं असू नये या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. किंवा मग तुम्ही ज्यावेळेस हा भात ठेवाल त्यावेळेस बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही या गोष्टीची पण आपल्याला काळजी घ्यायचं आहे. जर तुम्हाला हा भात जिथे बाथरूमचं पाणी जातं तिथे ठेवता येत नसेल तर तुम्ही त्यावेळेस मग बाथरूमच्या खिडकीमध्ये पण हा भात ठेवू शकता. जेव्हा तुम्ही भात ठेवायला जाल त्यानंतर मग घरातील जी व्यक्ती असतील, लहान मुलं असतील किंवा मोठे व्यक्ती असतील, तर त्या सगळ्या मोठ्या किंवा लहान व्यक्तींना तुम्ही सांगूनच हा उपाय करायचा आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही भात ठेवाल त्यानंतर जर एखादी व्यक्ती त्यामध्ये जाईल तर आपण जो उपाय, जी सेवा करतो तर त्याचे परिणाम होऊ शकतात. कारण की काय होतं की आपण जर पितृदोष दूर होण्यासाठी ह्या गोष्टी, म्हणजेच की ह्या सगळ्या सेवा करणार आहे, उपाय करणार आहे, तर ते उपाय मग आपले फलदायी ठरत नाहीत. म्हणून आपल्याला घरातील व्यक्तींना सांगूनच हा उपाय करायचा आहे. मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, तिथे भात ठेवायचा आहे. हा भात रात्रभर ठेवायचा आहे. नंतर मग काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर लगेचच बाथरूममध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तो जो भात आपण ठेवला आहे तर तो भात आपण तिथून उचलायचा आहे
आणि घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. आता घराच्या बाहेर एखाद्या मुक्या जनावराला तुम्ही हा भात देऊ शकता किंवा मग एखाद्या झाडाखाली हा भात जो आहे तर तो भात तिथे ठेवू शकता. कारण की एखादे पक्षी म्हणा किंवा प्राण्यांनी ज्यावेळेस हा भात खाल्ला तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होते, आपले पितर तृप्त होतात. म्हणून मग हा जो दही भाताचा जो उपाय आहे तर हा शनी अमावस्या असल्यामुळे करायचा आहे. आणि घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला घरातील जी पण काही इतर कामं असतील तर ती कामं आपल्याला करायची आहेत. यामुळे काय होतं की कितीही आपल्या घरातील प्रखर पितृदोष असेल, कितीही पिढ्यानपिढ्यांचा पितृदोष असेल तरीही आपल्याला हा पितृदोष नष्ट होण्यासाठी मदत होते. म्हणून मग हा जो दही भाताचा उपाय आहे तर हा उपाय घरातील सगळ्या व्यक्तींना सांगूनच करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सकाळी नाही शक्य झालं तर मग तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. मूठभर भात शिजवायचा आहे किंवा मग वाटीभर होईल एवढा शिजवायचा आहे. आणि नंतर काय करायचं आहे, एखाद्या पत्तरवाळीवर तो भात घ्यायचा आहे आणि त्या भातावरती आपल्याला एक लवंग, लिंबू, राख, भाकरीचा तुकडा अशा पद्धतीचा हा उतारा बनवायचा आहे. उतारा बनवून झाल्यानंतर आपल्या घरातील जी मुलं आजारी असतील किंवा ज्या मुलांना सतत इडापिडा होत असेल किंवा नजरबाधा होत असेल, जे पण काय असेल तर त्या मुलांवरून काय करायचं आहे, घरातील त्या मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण लावू शकता. आणि नंतर काय करायचं आहे, मुलांवरून उतरवून घेतल्यानंतर हा उतारा आपल्याला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. त्या अगोदर मुलांना एका पाटावर बसवायचं आहे आणि मगच 7 वेळा उतरवायचा आहे. आणि हा जो भात आहे तर एखाद्या झाडाखाली तुम्ही हा भात ठेवू शकता किंवा मग तुम्ही छतावरती पण ठेवू शकता. तर ज्यावेळेस आपण 7 वेळा हा भात मुलांवरून उतरवून घेणार आहोत त्यावेळेस मग प्रार्थना करायचं आहे की मुलांची नजरबाधा, इडापिडा दूर होऊ दे. जे पण काही दोष असतील मुलांमध्ये तर ते दूर होण्यासाठी मग प्रार्थना करायचं आहे. आणि मग हा जो भात उतरवून घेतल्यानंतर छतावर म्हणा किंवा मग एखाद्या झाडाखाली तुम्ही हा भात ठेवू शकता. कारण की यामुळे काय होईल की पक्षी खाऊन घेतील आणि हा उतारा उतरवून झाल्यानंतर पक्ष्यांनी वगैरे खाल्ल्यानंतर आपल्या घरातील मुलांना नजरबाधा असेल, इडापिडा असेल तर ते दूर होते. मुलांना जर पितृदोष असेल तर तो पण दूर होण्यासाठी मदत होते. म्हणून मग हा आजच्या दिवशी आवर्जून उपाय करायचा आहे. ज्यामुळे काय होईल की मुलांची इडापिडा असेल, नजरबाधा तर दूर होतच असते. पण अमावस्येच्या दिवशी आपण जर आपल्या पूर्वजांची सेवा केली, असं जर उतारा बनवला किंवा असा जरी नैवेद्य ठेवला तर पूर्वज आपल्यावरती तृप्त होतात आणि चांगला आशीर्वाद देतात. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आता घरामध्ये जर सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर घराला लागलेल्या दोषामुळं पण ह्या गोष्टी घडत असतात. तर त्यासाठी एक तांब्या भरून जल घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 5 पांढऱ्या रंगाचे फुलं टाकायचे आहेत आणि दक्षिण दिशेला हे जे जल आहे तर जल अर्पण करायचं आहे. यामुळे काय होतं की घराला लागलेले दोष दूर होतात. म्हणून मग कारण की दक्षिण दिशेला पूर्वजांचा म्हणा किंवा पितरांचा वास असतो, म्हणून दक्षिण दिशेला जल अर्पण करायचं आहे. तर मग आजच्या दिवशी शनी अमावस्येनिमित्त हा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका.